हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द ऑनलाईन क्लासेस. लास्ट लेक्चर मध्ये आपला जो चॅप्टर होता, सेकंड चॅप्टर, दॅट इज द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, याच्यातला आपण प्रेशरचा पार्ट डिस्कस करत होतो आणि त्यामध्ये पर्टिक्युलरली आपण पास्कल्स लॉ स्टार्ट केला होता. कोणता पार्ट स्टार्ट केला होता? पास्कल्स लॉ. सो व्हॉट इज द पास्कल्स लॉ? पास्कलचा लॉ काय सांगतो आपल्याला? द प्रेशर अप्लाइड ऍट एनी पॉइंट इन द फ्लुइड किंवा लिक्विड, एखाद्या लिक्विड मध्ये कोणत्याही पॉइंटला ऍक्ट झालेलं जे प्रेशर असणार आहे ते प्रेशर सगळ्या डायरेक्शन मध्ये इक्वली ट्रान्समिट होत असतं. सगळ्या डायरेक्शन मध्ये काय होत असतं? इक्वली त्या ठिकाणी ते ट्रान्समिट होत असतं. याला आपण पास्कल्स लॉ असं म्हणतो. ठीक आहे. पास्कल्स लॉचं एक ऍप्लिकेशन सुद्धा आपण लास्ट लेक्चर मध्ये स्टडी केलं होतं. व्हॉट वॉज दॅट? पास्कल्स लॉचं कोणतं ऍप्लिकेशन आपण लास्ट लेक्चर मध्ये स्टडी केलं होतं? वी हॅव स्टडीड अबाउट दी हायड्रॉलिक लिफ्ट. कशाबद्दलचा स्टडी केला होता आपण? हायड्रॉलिक लिफ्टचा स्टडी केला होता. आता हायड्रॉलिक लिफ्ट हे पास्कल्स लॉचं असं ऍप्लिकेशन आहे जे हाय वेट असतात, खूप जास्त वेट असतात, त्यांना लिफ्ट करायचं आपला सर्टनली. ठीक आहे. सर्टन हाईट पर्यंत आपल्याला त्यांना लिफ्ट करायचं आहे. त्यासाठी या हायड्रॉलिक लिफ्टचा यूज केला जातो. सो दिस हायड्रॉलिक लिफ्ट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ पास्कल्स लॉ. ही कशावरती वर्क करते? पास्कल्स लॉ वरती वर्क करते. काय सांगतो पास्कल्स लॉ? जे प्रेशर एखाद्या पॉइंटला ऍक्ट होणार आहे ते इक्वली ऑल डायरेक्शन मध्ये ट्रान्समिट होणार आहे. ओके. मग हायड्रॉलिक लिफ्टचं वर्किंग प्रिन्सिपल आपल्याला माहितीये. यामध्ये ऍक्च्युली काय करायचं असतं आपल्याला? लेस फोर्स मध्ये आपल्याला मॅक्झिमम वेट लिफ्ट करायचं आहे. समजा कमीत कमी फोर्स अप्लाय करून जास्तीत जास्त वेट जर आपल्याला लिफ्ट करायचं असेल तर त्यासाठी हायड्रॉलिक लिफ्टचा यूज केला जातो. ती हायड्रॉलिक लिफ्ट कशा प्रकारे वर्क करते याच्याबद्दलचं डिस्कशन आपण ऑलरेडी लास्ट लेक्चर मध्ये केलेलं आहे. ठीक आहे. सो पहा, पुढचा जो पॉइंट आहे ऍप्लिकेशन्स ऑफ पास्कल्स लॉ मधला पुढचा पॉइंट जो आहे दॅट इज द हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम. ठीक आहे. आपल्याला माहितीये व्हेकल्स मध्ये, फोर व्हीलर्स वगैरे ज्या असतात त्यामध्ये हायड्रॉलिक सिस्टीम किंवा हायड्रॉलिक ब्रेकिंग सिस्टीम यूज केल्या जाते. आता ब्रेक कशासाठी अप्लाय केले जातात? एखादं व्हेकल सर्टन स्पीडनं जात असताना आपल्याला त्याची स्पीड लोअर डाऊन करायची, स्पीड कमी करायची किंवा त्याला स्टॉप करायचा आहे, त्यासाठी आपण ब्रेकचा यूज करत असतो. ओके. आता हे हायड्रॉलिक ब्रेक्स काय आहे? हे सेम प्रिन्सिपल वरती वर्क करतात ज्या प्रिन्सिपल वरती हायड्रॉलिक लिफ्ट वर्क करते. हायड्रॉलिक लिफ्टचं जे वर्किंग प्रिन्सिपल आहे त्याच वर्किंग प्रिन्सिपल वरती हे ब्रेक्स वर्क करतात. त्याची डायग्राम तुम्ही व्यवस्थित बुक मधून पाहून घ्या. पहा काय असणार आहे. मी सिंपल डायग्राम ड्रॉ करून दाखवतो तरी. ठीक आहे. हे अशा प्रकारचे सिलेंडर्स असतील चारही व्हीलला. ठीक आहे. मी दोनच दाखवतो. समजा हे दोन व्हील आहेत आणि अशा प्रकारचे सिलेंडर्स असतील. ठीक आहे. सो या सिलेंडर्स वरती काय, या सिलेंडर्स मध्ये काय असतं तर पर्टिक्युलर फ्लुइड असतं आणि हे जे मेन सिलेंडर आहे जिथून फोर्स अप्लाय होणार आहे याला मास्टर सिलेंडर म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं? मास्टर सिलेंडर म्हटलं जातं. ठीक आहे. सो याच्यामध्ये अशा प्रकारचं पिस्टन असेल. सो ही पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट अशा प्रकारची असते आणि इकडनं ब्रेक अप्लाय केला जातो आणि हे जे फ्लुइड असतं, इथं जे फ्लुइड असतं हे फ्लुइड अशा प्रकारे पास केलं जातं इकडे. ठीक आहे. हे फ्लुइड इकडे अशा प्रकारे काय केलं जातं? पास केलं जातं आणि त्यामुळे जे पिस्टन असतं ते प्रेस केला जाईल आणि ब्रेक्स अप्लाय होतील त्या व्हील वरती. ठीक आहे. हे अशा प्रकारचे अरेंजमेंट. ठीक आहे. इथं एक सिलेंडर आहे, इथं एक सिलेंडर, असे इकडे दोन असतील. चारही साईडला चार जे टायर असतात फोर व्हीलरचे त्या चारही साईडच्या टायरसाठी चार सिलेंडर्स असतील. मग इथून जे फ्लुइड अशा प्रकारे ट्रान्समिट होणार आहे, हे फ्लुइड पहा. हे सो हे फ्लुइड अशा प्रकारे ट्रान्समिट होईल इकडे. जेव्हा इकडनं ब्रेक प्रेस केला जाईल, या मास्टर सिलेंडरचा यूज करून काय केला जाईल? ब्रेक प्रेस केला जाईल, तेव्हा इथं असलेलं फ्लुइड हे इकडं या सिलेंडर्सला ट्रान्समिट होईल आणि यांच्या मार्फत ब्रेक्स अप्लाय केले जातात. ठीक आहे. सो पहा हे अशा प्रकारे. सो या मास्टर सिलेंडरचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असतो तो कमी असतो या सिलेंडरच्या कंपॅरिझन मध्ये. त्याचा काय फायदा होतो? आपल्याला कमीत कमी फोर्स अप्लाय करून सुद्धा इकडे मॅक्झिमम फोर्स मिळू शकतो आणि ज्यामुळे ब्रेक्स इझिली अप्लाय होऊ शकतात. ज्यामुळे ब्रेक्स काय होऊ शकतात? इझिली अप्लाय होऊ शकतात. ठीक आहे. आता काय होईल? इकडनं प्रेस केल्यानंतर हे फ्लुइड इकडे असं ट्रान्समिट होईल. ते फ्लुइड या पिस्टन वरती प्रेशर अप्लाय करेल, त्यामुळे पिस्टन इकडे मूव्ह व्हायला लागेल अशा प्रकारे. ठीक आहे. तर अशा प्रकारे
हे हायड्रॉलिक ब्रेक्स जे आहेत ते वर्क करत असतात. फॉर्म्युला जो असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन साठी जो फॉर्म्युला युज करायचा आहे तो हायड्रॉलिक लिफ्ट मध्ये जो फॉर्म्युला आपण युज केला होता तो तशाच प्रकारचा आहे. हायड्रॉलिक लिफ्ट मध्ये काय फॉर्म्युला युज केला होता आपण? F2 इक्वल्स टू F1 इंटू A2 डिवायडेड बाय A1. ठीक आहे. त्याची वेल लेबल्ड डायग्राम हायड्रॉलिक ब्रेकिंग सिस्टीमची ती तुम्हाला बुक मधून व्यवस्थित नोटबुक मध्ये ड्रॉ करायची आहे. वर्किंग सेम आहे जे आपण हायड्रॉलिक लिफ्ट मध्ये स्टडी केलं होतं. वर्किंग सेम आहे जे आपण हायड्रॉलिक लिफ्ट मध्ये स्टडी केलेलं आहे. ओके. सो काय होईल पहा, आपण जे सिलेंडर्स यूज करतो त्यामध्ये A2 इज ग्रेटर दॅन A1 असतो. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला F2 इज ग्रेटर दॅन F1 मिळेल. F1 हा आपण अप्लाय केलेला फोर्स झाला. F1 हा आपण अप्लाय केलेला फोर्स झाला. म्हणजे कमी फोर्स अप्लाय करून सुद्धा त्या दुसऱ्या साईडला आपल्याला मॅक्झिमम फोर्स, जास्त फोर्स मिळतो. या वर्किंग प्रिन्सिपल वरती ही हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम वर्क करत असते. जे ऍक्च्युअली कशावरती वर्क करतं? पास्कल्स लॉ वरती वर्क करत आहे. ठीक आहे. सो पुढचा पॉइंट आपल्याला जो स्टडी करायचा आहे, पास्कल्स लॉचा पॉइंट इथं कम्प्लीट झालाय. ऍप्लिकेशन मध्ये हायड्रॉलिक लिफ्ट मी ऑलरेडी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं होतं. त्याच प्रकारे हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीमचं वर्किंग चालत असतं. ठीक आहे. आता पुढचा जो पॉइंट आहे दॅट इज द मेजरमेंट ऑफ प्रेशर. पुढचा पॉइंट आहे मेजरमेंट ऑफ प्रेशर. सो प्रेशरचं मेजरमेंट कशा प्रकारे केलं जातं, त्यासाठी कोणते कोणते डिव्हाइसेस वगैरे यूज केले जातात त्याच्याबद्दलचा स्टडी आपल्याला करायचा आहे. त्यात पहिला आहे मर्क्युरी बॅरोमीटर. पहिला आहे मर्क्युरी बॅरोमीटर. प्रेशर मेजरिंग डिव्हाइस आहे. इट इज पर्टिक्युलरली युज्ड फॉर दी मेजरमेंट ऑफ दी ऍटमॉस्फेरिक प्रेशर. याचा यूज कशासाठी केला जातो? ऍटमॉस्फेरिक प्रेशर मेजरमेंट साठी याचा यूज केला जातो. ओके. त्याची सिंपल डायग्राम काय असते पहा. याच्यामध्ये एक ग्लास ट्यूब असते अशा प्रकारची. काय असते याच्यामध्ये? एक ग्लास ट्यूब असते. 1 मीटर एवढी एक ग्लास ट्यूबची ही लेंथ असणार आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारची ही ग्लास ट्यूब आहे आणि या ग्लास ट्यूब मध्ये काय केलेलं असतं? मर्क्युरी फिल केलेली असते कम्प्लिटली. नावातच पहा आपण प्रेशर मेजरमेंट पाहत आहोत. त्यामध्ये प्रेशर मेजरमेंट करण्यासाठीचे वेगवेगळे डिव्हाइसेस जे आहेत त्यांचा आपल्याला स्टडी करायचा आहे. ठीक आहे. सो त्यात फर्स्ट जे डिव्हाइस आहे जे आपण स्टडी करतो दॅट इज द मर्क्युरी बॅरोमीटर. त्यामध्ये आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर कशा प्रकारे मेजर केलं जातं त्याचा स्टडी करतोय. ओके. सो हे मर्क्युरी बॅरोमीटर मध्ये काय असतं? एक अशा प्रकारची लॉंग ट्यूब असते ज्या ट्यूबची जी लेंथ आहे ती 1 मीटर एवढी असते. किती असते? 1 मीटर. आणि त्या ट्यूब मध्ये कम्प्लिटली मर्क्युरी फिल केलेला असणार आहे. काय फिल केलेला असणार आहे? मर्क्युरी. आता ऍक्च्युअली काय केलं जातं? ही जी ट्यूब आहे ही एका अशा प्रकारच्या डिश मध्ये इन्व्हर्ट केली जाते. ठीक आहे. म्हणजे काय आहे पहा, समजा ही एक ट्यूब आहे आणि या ट्यूब मध्ये, या ट्यूबची लेंथ किती आहे? 1 मीटर. आणि या ट्यूब मध्ये कम्प्लिटली मर्क्युरी फिल केलेला आहे. या ट्यूब मध्ये काय केलेलं आहे? कम्प्लिटली मर्क्युरी फिल केलेला आहे. आणि ही ट्यूब काय केली आहे? एका डिश मध्ये, ज्या डिश मध्ये सुद्धा ऑलरेडी मर्क्युरी आहे त्या डिश मध्ये ही ट्यूब इन्व्हर्ट केलेली आहे. ठीक आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. एक ट्यूब आहे 1 मीटर लॉंग एवढी ट्यूब आहे ती. आणि त्या ट्यूब मध्ये अशा प्रकारे कम्प्लिटली मर्क्युरी फिल केलेली आहे. आणि ती ट्यूब जी आहे ती एका डिश मध्ये इन्व्हर्ट केली आहे. ठीक आहे. आता इन्व्हर्ट केल्यामुळे काय होईल? फास्टली इन्व्हर्ट करायचं त्याला. ठीक आहे. म्हणजे ट्यूब इथे एक अशा प्रकारची डिश आहे, त्या डिश मध्ये सुद्धा मर्क्युरी आहे. ही ट्यूब फास्ट काय करायचं? उलटी करायची आहे त्यामध्ये, म्हणजे पर्टिक्युलरली इन्व्हर्टेड करायची आहे त्या डिश मध्ये. आता याच्यामुळे काय होईल पहा, जी कम्प्लिटली फिल्ड मर्क्युरी होती या ट्यूब मध्ये, म्हणजे ही ट्यूब पूर्णपणे मर्क्युरीने भरलेली होती, त्यामध्ये तुम्ही त्याला अशा प्रकारे इन्व्हर्ट केल्यानंतर काही मर्क्युरीचा पार्ट स्पिल आउट होईल आणि या डिश मध्ये चालला जाईल. म्हणजे काय होईल? पर्टिक्युलरली ही जी ट्यूब आहे ही अशी उलटी केल्यानंतर ते करत असताना याच्यातली काही मर्क्युरी या डिश मध्ये खाली सांडेल, स्पिल आउट होईल. आणि म्हणून वरती हा जो क्लोज्ड पार्ट आहे, ट्यूबचा जो क्लोज्ड पार्ट आहे आणि हा जो सरफेस आहे हा काय आहे? सरफेस. ठीक आहे. सरफेस ऑफ मर्क्युरी, सरफेस ऑफ मर्क्युरी आपण त्याला पर्टिक्युलरली
इन्व्हर्ट केल्यानंतर, त्या ट्यूबला इन्व्हर्ट केल्यानंतर काही मर्क्युरी काय झाली, स्पिल आउट झाली, सांडली आहे त्या डिश मध्ये. म्हणून एवढ्या पोर्शन मध्ये, इथं जो वरती पोर्शन दिसतोय त्या पोर्शन मध्ये आता व्हॅक्यूम क्रिएट झालाय. काय क्रिएट झालेला आहे, व्हॅक्यूम क्रिएट झालेला आहे. आणि मग इथं व्हॅक्यूम क्रिएट झाल्यामुळे इथं व्हॅक्यूम क्रिएट झालाय, कारण मर्क्युरी, आता तिथं एअर असणार आहे का नाहीये, कारण ऑलरेडी तिथं मर्क्युरी होती आणि त्या तिथली जी मर्क्युरी ती पर्टिक्युलरली या डिश मध्ये स्पिल आउट झालेली आहे. मग आता लक्षात घ्या, इथं समजा मी एक पॉइंट घेतला, या पॉइंटला नाव दिलं मी ए, तर त्या पॉइंट ए चं प्रेशर काय असणार आहे, 0 असणार आहे, कारण त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं फ्लुइड नाहीये, म्हणजे त्या पर्टिक्युलर पॉइंटचं प्रेशर काय आहे, 0 आहे. ओके, आता मी इथं 2 पॉइंट्स घेतोय, पहा लक्षात द्या व्यवस्थित. इथं 2 पॉइंट्स घेतोय, इथं एक पॉइंट घेतलाय, ठीक आहे, हे रिमूव्ह करतोय इथून. लक्षात असू द्या की याच्यामध्ये काय आहे, पर्टिक्युलरली या ए पॉइंट पर्यंत किंवा या पार्ट पर्यंत मर्क्युरी फिल केलेली आहे. ओके, मग इथं एक पॉइंट घेतला मी बी आणि इथं एक पॉइंट घेतला सी. आता बी आणि सी हे जे पॉइंट्स आहेत हे सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहेत. बी आणि सी हे 2 पॉइंट्स जे आहेत हे सेम हॉरिझॉन्टल लेवलला असणारे पॉइंट्स आहेत. ओके, हॉरिझॉन्टल लेवल सेम आहे यांची, म्हणजे या सेम हॉरिझॉन्टल लेवलला ते पॉइंट आहेत. असं जेव्हा असतं तेव्हा आपल्याला माहिती आहे त्या 2 पॉइंटचं प्रेशर काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे बी पॉइंटचं प्रेशर आणि सी पॉइंटचं प्रेशर काय असणार आहे, सेम असणार आहे. आता पहा, या ए पासून बी पर्यंतच्या रिजन मध्ये काय आहे, मर्क्युरी कॉलम आहे. समजा बी पासून ए पर्यंतची त्या ट्यूब मधली जी मर्क्युरी कॉलमची हाईट आहे ती समजा एच आहे. ती काय आहे, एच. या पॉइंटच्या प्रेशरला आपण पी ए नाव दिलं होतं आणि या पॉइंटच्या प्रेशरला आपण पी बी नाव दिलं. सो हे जे बी पॉइंटला प्रेशर असणार आहे, पी बी जे असणार आहे, बी पॉइंटला जे प्रेशर असणार आहे पी बी, इट विल बी इक्वल्स टू पी ए प्लस रो जी एच. पहा, बी पॉइंटचं प्रेशर काय असणार आहे, ए पॉइंटचं प्रेशर प्लस एवढ्या कॉलममुळे, मर्क्युरीच्या एवढ्या कॉलममुळे बी ला ऍक्ट होणारं प्रेशर रो जी एच. परंतु ए पॉइंटचं प्रेशर किती आहे, 0, म्हणून पी बी किती आलं, रो जी एच. म्हणजेच पी सी सुद्धा किती आलं, रो जी एच. पी बी किती आलं, रो इंटू जी इंटू एच. पी बी म्हणजे या पॉइंटला जे प्रेशर आलंय ते किती आलंय, रो इंटू जी इंटू एच. आता लक्षात घ्या, सी पॉइंटचं प्रेशर काय असणार आहे, P0. सी पॉइंटचं प्रेशर काय असणार आहे, P0, कारण सी पॉइंटच्या वरती काय आहे, ऍटमॉस्फेरिक एअर असणार आहे. सी पॉइंटच्या वरती काय आहे, ऍटमॉस्फेरिक एअर आहे. म्हणजे सीचं प्रेशर म्हणजे काय आहे, ऍक्च्युअली ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. सी पॉइंटचं प्रेशर हे काय आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. आणि बी आणि सीचं पॉइंटचं प्रेशर सेम आहे, म्हणजे पीसी इक्वल्स टू काय, रो जी एच. पीसी इक्वल्स टू काय, रो जी एच. परंतु पीसी म्हणजे काय, ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, म्हणजे P0 इक्वल्स टू येईल रो जी एच. म्हणजे काय, तर ऍटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू ही एवढ्या पार्ट मध्ये असलेल्या मर्क्युरी कॉलम मुळे जेवढं प्रेशर ऍक्ट होणार आहे तेवढी आहे. हा त्याचा मिनिंग झाला. परत एकदा पहा, आपण स्टडी करतोय मर्क्युरी बॅरोमीटरचा. आपण स्टडी कशाचा करतोय, मर्क्युरी बॅरोमीटर. काय आहे मर्क्युरी बॅरोमीटर मध्ये, मर्क्युरी बॅरोमीटर मध्ये पर्टिक्युलरली एक ट्यूब असते, 1 मीटर लॉंग एवढी ट्यूब आहे ती. त्या 1 मीटर लॉंग ट्यूब मध्ये कम्प्लिटली मर्क्युरी फिल केलेली असते. नंतर ती ट्यूब एका डिश मध्ये, ज्या डिश मध्ये सुद्धा ऑलरेडी काय आहे, मर्क्युरी आहे, त्या डिश मध्ये इन्व्हर्ट केल्या जाते. तेव्हा त्या ट्यूब मधला मर्क्युरीचा काही भाग स्पिल आउट होईल आणि क्लोज्ड पार्ट जो आहे त्या ट्यूबचा त्या साइडला तिथं थोडा एवढी रिजन जी आहे ती एम्प्टी असेल, म्हणजे तिथं आता मर्क्युरी राहिलेली नाहीये आणि तिथं एअर सुद्धा नाहीये, म्हणजे काय आहे, तिथं व्हॅक्यूम आहे. मग त्या पॉइंटला जे प्रेशर असणार आहे APA ज्याला आपण म्हणतो ते 0 आहे. आता मी असे 2 पॉइंट्स घेतलेत सेम हॉरिझॉन्टल लेवलला, मात्र त्यातला एक पॉइंट या ट्यूब मध्ये आहे आणि दुसरा पॉइंट कुठे आहे, तर त्या डिश मध्ये जो मर्क्युरीचा सरफेस आहे तिथं आहे. ओके, मग बी आणि सी ची हॉरिझॉन्टल लेवल सेम आहे. आपण ऑलरेडी हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स मध्ये स्टडी केले. जर 2 पॉइंट सेम हॉरिझॉन्टल लेवलला असतील तर कंटेनरचा शेप काही असू द्या, त्या 2 पॉइंटला प्रेशर सेम असतं. मग जरी बी पॉइंट ट्यूब मध्ये असेल आणि सी पॉइंट बाहेर असेल, म्हणजे त्या
डिशच्या सरफेस वरती असेल, जिथं मर्क्युरीचा सरफेस आहे, तरी ते सेम हॉरिझॉन्टल लेवलला असल्यामुळे बी आणि सी पॉइंटचं प्रेशर सेम असेल. मात्र सी पॉइंट कशाला एक्सपोज आहे? ऍटमॉस्फिअरला. सी पॉइंट कशाला एक्सपोज आहे? ऍटमॉस्फिअरला. म्हणून सी पॉइंटचं प्रेशर हे ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या इक्वल असेल. पहा, पीबी आणि पीसी सेम आहेत. मग पीबी ची व्हॅल्यू काय आली आपली? रो जीएच. कारण बी पॉइंटला प्रेशर हे पीए प्लस एवढ्या कॉलममुळे ऍड झालेलं प्रेशर रो जीएच आहे. मात्र ए चं प्रेशर 0 आहे. मग ए चं प्रेशर 0 पुट केल्यानंतर पीबी किती आलं? रो जीएच. मात्र पीबी आणि पीसी इक्वल आहेत, म्हणून पीसी सुद्धा आलं रो जीएच. मात्र पीसी म्हणजे काय? ऍटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आलं रो जीएच. आता ऍक्च्युअली जेव्हा हे प्रॅक्टिकली फाइंड आउट केलं तेव्हा ही जी हाईट आली होती, म्हणजे ही जी हाईट आली होती, समजा ती हाईट आहे 76 सेंटीमीटर. किती आहे ती? 76 सेंटीमीटर. याचाच अर्थ काय झाला? तर 76 सेंटीमीटर, 76, कारण ही ट्यूब पूर्ण किती आहे? ही ट्यूब किती आहे पूर्ण? 1 मीटरची. तर 76 सेंटीमीटर एवढ्या हाईटच्या मर्क्युरी कॉलममुळे जेवढं प्रेशर जनरेट होतं तेवढीच व्हॅल्यू आपल्या नॉर्मल ऍटमॉस्फेरिक प्रेशरची असते. हे आपल्याला या पॉइंट मधून लक्षात आलंय. ठीक आहे. म्हणजे रोजीएच म्हणजे तुम्ही कोणत्याही लिक्विडचं रोजीएच घेऊन त्याला फाइंड आउट करू शकत नाही. हे प्रॅक्टिकली जेव्हा फाइंड आउट केलं गेलं बॅरोमीटरचा यूज करून, तेव्हा ऍटमॉस्फेरिक प्रेशर हे रो जीएच आहे. मात्र इथं रो हा डेन्सिटी ऑफ मर्क्युरी आहे. डेन्सिटी ऑफ मर्क्युरी आणि हे हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम. हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम. मग किती येतोय? या हाईटची व्हॅल्यू प्रॅक्टिकली किती? 76 सेंटीमीटर. याचा मिनिंग काय झाला? तर 76 सेंटीमीटर एवढ्या हाईटच्या मर्क्युरी कॉलममुळे जे प्रेशर क्रिएट होतं तेवढंच प्रेशर असतं ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजेच आपण 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशरला 76 सेंटीमीटर किंवा मग 760 मिलीमीटर असं म्हणू शकतो. ठीक आहे ना. 76 सेंटीमीटर म्हणजे 760 मिलीमीटर ऑफ Hg मर्क्युरी कॉलम इन द बॅरोमीटर असं म्हणू शकतो. म्हणजे पहा, ही जी ट्यूब होती इथं अशा प्रकारे इथपर्यंत मर्क्युरी होती, त्यामध्ये इथून समजा या पॉइंटचं प्रेशर होतं ते. ठीक आहे. सो या पॉइंटला समजा ही हाईट एच आहे, तर त्या या मर्क्युरीमुळे या पॉइंटला जे प्रेशर क्रिएट होईल या हाईटमुळे 76 सेंटीमीटर या हाईटमुळे या पॉइंटला जे प्रेशर क्रिएट होईल तेवढी व्हॅल्यू असते नॉर्मल ऍटमॉस्फेरिक प्रेशरची. अशा प्रकारे या मर्क्युरी बॅरोमीटरचा यूज करून ऍटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय केली जाते? फाइंड आउट केली जाते. ठीक आहे. सो हे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ओके. सो हा फर्स्ट मेजरिंग डिव्हाइस होता, दॅट इज द मर्क्युरी बॅरोमीटर युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या मेजरमेंटसाठी यूज केले गेलेला हे पर्टिक्युलर डिव्हाइस आहे. प्रेशर मेजरिंग डिव्हाइस आहे किंवा प्रेशर गेज सुद्धा म्हणतात प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेसला. ओके. सो आय सपोज यू क्लिअर दिस. हे फर्स्ट डिव्हाइस झालं. त्यामध्ये सेकंड आहे यूट्यूब मॅनोमीटर. काय आहे? यूट्यूब मॅनोमीटर. ठीक आहे. सिंपल आहे. फक्त तुम्हाला पास्कल्स लॉ लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर हॉरिझॉन्टल लेवलला प्रेशर्स सेम असतात. हे काही कन्सेप्ट ज्या आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये डिस्कस केलेल्या होत्या, त्यांना फक्त व्यवस्थित स्टडी करा. तुम्हाला हे मेजरिंग डिव्हाइसेस, पर्टिक्युलरली जे प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस आहेत त्यांच्याबद्दल लगेच लक्षात येईल. ठीक आहे. आता पहा, यूट्यूब मॅनोमीटर काय आहे? यूट्यूब म्हणजे यू शेपची एक ट्यूब असते अशा प्रकारची. ठीक आहे. ही यू शेपची अशा प्रकारची ट्यूब आहे. तर या यू शेपच्या ट्यूब मध्ये काय असतं? त्या यू शेपच्या ट्यूबचा एक माउथ किंवा एक एंड ज्याला आपण म्हणतो तो त्या सिस्टीम सोबत कनेक्ट केला जातो, ज्या सिस्टीमचं प्रेशर आपल्याला मोजायचं आहे. ठीक आहे. समजा आपल्याला या पर्टिक्युलर मी हे जे दाखवलं इथं पर्टिक्युलरली त्या सिस्टीमचं प्रेशर मेजर करायचे, इथलं प्रेशर मेजर करायचे. तर याचं प्रेशर मेजर करण्यासाठी आपण या यूट्यूब मॅनोमीटरचा यूज करतोय. तर पहा, अशा प्रकारची जी यू ट्यूब असणार आहे, यू शेपची ट्यूब, त्याचा एक एंड जो असणार आहे किंवा एक साइडचा जो ओपनिंग असणार आहे ती त्या सिस्टीमला कनेक्ट करायची आहे, ज्या सिस्टीमचं प्रेशर आपल्याला मेजर करायचंय. आणि दुसरी साइड ऍटमॉस्फिअरला ओपन ठेवायची. दुसरी साइड किंवा दुसरी जी ओपनिंग आहे ती ऍटमॉस्फिअरला ओपन ठेवायची.
याच्यामध्ये काय असतं पर्टिक्युलरली लक्षात घ्या. सो यामध्ये फिल केलेलं असतं वॉटर किंवा केरोसिन. वॉटर किंवा केरोसिनचा यूज इथं पर्टिक्युलरली केला जातो प्रेशर मेजरिंग डिव्हाइस मध्ये, या म्हणजेच YouTube मॅनोमीटर मध्ये. मग समजा याच्यामध्ये अशा प्रकारे लिक्विड फिल केलेलं आहे. ठीक आहे, यांच्यापैकीच कोणतं तरी लिक्विड त्या ठिकाणी फिल केलेलं आहे. मग आता त्याची इकडची लेवल समजा या पॉइंटला आहे, इथं या पॉइंटला, आणि इकडची लेवल या पॉइंटला आहे. ठीक आहे, सो समजा या पॉइंटचं नाव डी आहे, या पॉइंटचं नाव सी आहे, काही नाव देऊ शकतो आपण. या पॉइंटचं नाव बी आहे, आणि इथं जे बाहेरचा पॉइंट आहे हा ए आहे, म्हणजे ऍटमॉस्फिअरिक पॉइंटचं मी त्याला ए नाव दिलं. ठीक आहे, आता पहा, आपण जेव्हा पर्टिक्युलर युट्यूबची ही जी साईड आहे ही जेव्हा या सिस्टीम सोबत कनेक्ट करतो, सो आता जे प्रेशर डी पॉइंटला असणार आहे तेच प्रेशर सी पॉइंटला असणार आहे अकॉर्डिंग टू द पास्कल्स लॉ. ही एक सिस्टीम झाली. जे प्रेशर, कारण पहा युट्यूब मॅनोमीटर मधलं जे वॉटर किंवा केरोसिन असणार आहे, युट्यूब मॅनोमीटर मधलं जे वॉटर किंवा केरोसिन असणार आहे ते वॉटर किंवा केरोसिन हे पर्टिक्युलरली इथपर्यंत आलं समजा. आता हे खाली काय आलं, कारण इकडच्या प्रेशरमुळे ते काय केलं, डाऊनवर्ड डायरेक्शनला पुश केलं गेलं, म्हणून राईट साइडचा जो आर्म आहे त्यातली लेवल खाली झाली, म्हणजे तो डाऊन साइड आली, आणि इथली लेवल राईज झाली. ऑब्व्हियसली काय होणार, ही लेवल जेव्हा फॉल होईल इकडच्या प्रेशरमुळे, पहा इकडं काय ऍक्ट होणार आहे साइडला ऍटमॉस्फेरिक प्रेशर, आणि हे सिस्टीमचं प्रेशर. जर ज्या सिस्टीमचं प्रेशर आपल्याला मेजर करायचं, समजा हे पी प्रेशर आहे डी पॉइंटचं त्या सिस्टीमचं, ज्या सिस्टीमचं प्रेशर आपल्याला मेजर करायचे, ज्या सिस्टीमचं प्रेशर आपल्याला मेजर करायचंय ते जर ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा जास्त असेल तर इकडचं प्रेशर कमी आणि इकडचं जास्त, म्हणजे ऑब्व्हियसली या आर्म मधली, राईट आर्म मधली जी लेवल असणार आहे ती लेवल फॉल होईल. राईट आर्म मधली जी लेवल असणार आहे ती लेवल फॉल होईल, आणि लेफ्ट आर्म मधली जी लेवल आहे ती राईज होईल, अशा प्रकारे. ठीक आहे, मग आता पहा, डी आणि सी चं प्रेशर सेम असेल अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ. प्रेशर इज ट्रान्समिटेड इक्वली इन ऑल डायरेक्शन, म्हणजे डी आणि सी चं प्रेशर सेम असेल. मग समजा आता पहा, डी जो पार्ट आहे हा, सॉरी सी जो पॉइंट आहे, सी पॉइंटच्याच सेम हॉरिझॉन्टल लेवलला, सी पॉइंटच्याच सेम हॉरिझॉन्टल लेवलला. ठीक आहे, मी इथं पॉइंटला नाव बी देतो, इथं देतो बी. ए तर कुठं आहे, ऍटमॉस्फिअरला एक्सपोज झालेला आहे. ठीक आहे, किंवा असं कन्सिडर करा की इथपर्यंत पर्टिक्युलरली ते फ्लुइड आलेलं आहे, ज्याचा यूज आपण या युट्यूब मॅनोमीटर मध्ये करत आहोत. ओके, किंवा कोणत्याही पॉइंट पर्यंत घ्या, काही असो. इथं जरी तुम्ही घेतलं तरी ऍक्च्युअली इकडनं कोणतं प्रेशर ऍक्ट व्हायला लागलं, ऍटमॉस्फेरिक प्रेशर P0. मग आता लक्षात घ्या, बी आणि सी चं प्रेशर सेम असणार आहे. बी आणि सी चं प्रेशर सेम का असेल, कारण बी आणि सी चं प्रेशर सेम असण्याला कारण काय, ते दोघंही सेम हॉरिझॉन्टल लेवलला असणारे पॉइंट आहेत. इथं दोन गोष्टी इथं इम्पॉर्टंट आहेत. एक म्हणजे पास्कल्स लॉ, ज्याच्यानुसार आपल्याला समजतं की प्रेशर सगळ्या पॉइंटला इक्वली ट्रान्समिट झालंय, बरोबर, म्हणजे सी आणि डी चं प्रेशर सेम असेल. आता पहा, बीच्या वरती जी लिक्विडची लेवल शिल्लक राहिली, तुम्ही जे यूज केला असणार वॉटर किंवा केरोसिन, त्याची हाईट समजा एच आहे. त्याची हाईट किती आहे, एच आहे. आता आपण आपला जो फॉर्म्युला स्टडी केला होता प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम, त्याचा यूज करून बी पॉइंटचं प्रेशर फाइंड आउट करूया. सो बी पॉइंटचं प्रेशर काय असेल पहा, या ए पॉइंटचं प्रेशर, या ए पॉइंटचं प्रेशर पी ए प्लस या एवढ्या कॉलममुळे, म्हणजे पहा या बीच्या वरती त्या लिक्विडचा, जे कोणतं लिक्विड वापरलेलं असणार आहे त्या मॅनोमीटर मध्ये, त्या लिक्विडचा एवढा पार्ट त्या एच्या वरती आहे. ठीक आहे, मग पहा बी पॉइंटला प्रेशर काय असणार आहे, हे एचं प्रेशर तर ऍड होईलच, परंतु त्याच्यामध्ये हे एवढ्या लिक्विड कॉलममुळे ऍक्ट होणारं प्रेशर म्हणजेच रो जी एच असेल. काय असेल, रो जी एच. सो पी बी इक्वल्स टू, मात्र ए पॉइंट कशाला एक्सपोज झालेला, ऍटमॉस्फिअरला, म्हणून ए पॉइंटचं प्रेशर काय असेल, ऍटमॉस्फेरिक प्रेशर पी नॉट प्लस रो जी एच, पी नॉट प्लस रो जी एच. ओके, परंतु बी आणि सी चं प्रेशर काय असणार आहे, पीबी इक्वल्स टू काय असणार आहे, पीसी असणार आहे. का, कारण ते दोघं सेम हॉरिझॉन्टल लेवलचे पॉइंट आहेत, म्हणजे पीसी इक्वल्स टू काय येईल, P0 प्लस रो जी एच. पहा परत एकदा कोणतं कोणतं प्रेशर कशामुळे सेम आहे ते पहा. पहिल्यांदा हे जो इकडचा आर्म आहे राईट साइडचा युट्यूबचा त्या मॅनोमीटरच्या, तो सिस्टीमला कनेक्ट केलेला आहे. अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ डी आणि सी चं प्रेशर सेम असेल. ओके, आणि आपल्याला डी चंच प्रेशर फाइंड आउट करायचे, ज्याला आपण पी न डिनोट केलेलं आहे, म्हणजे पीसी इक्वल्स टू, हे पहा हे असेल, पी
डी इक्वल्स टू पी सी इक्वल्स टू पी जे आपल्याला मेजर करायचं आहे. ओके, आता पहा इकडे इकडच्या प्रेशरमुळे लेफ्ट अशा प्रकारे राईट आर्म मधली जी लिक्विडची काय म्हणतो आपण त्याला लेवल होती ती फॉल झालीये आणि लेफ्ट आर्म मधली लिक्विडची लेवल राईज झालीये. मी काय केलं, राईट साइडचा जो आर्म आहे तिथं लिक्विड इथपर्यंत आहे, मग या पॉइंटला नाव दिलं सी आणि त्याच्याच सेम हॉरिझॉन्टल लेवलला असलेला लेफ्ट आर्म मधला एक पॉइंट घेतला बी. मग बी आणि सी चं प्रेशर काय असणार आहे, सेम, कारण ते सेम हॉरिझॉन्टल लेवलला झाले. मग बी चं प्रेशर कॅल्क्युलेट करण्याची प्रोसिजर काय आपल्याकडे, बीच्या वरती एवढा लिक्विड कॉलम आहे म्हणजे बी पॉइंटला जे प्रेशर ऍक्ट होणार आहे, हा इथं बी पॉइंट आहे, हा जो पॉइंट आहे हा बी पॉइंट आहे. बी पॉइंटला प्रेशर काय असेल, या लिक्विड कॉलममुळे एवढ्या लिक्विड कॉलममुळे ऍक्ट झालेलं प्रेशर प्लस इकडून ऍक्ट झालेलं ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे बी पॉइंटचं टोटल प्रेशर असेल. सो ठीक आहे, डायरेक्टली लिहितो आता परत. सो बी पॉइंटचं प्रेशर असेल इकडनं ऍक्ट झालेलं ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस एवढ्या लिक्विड कॉलममुळे क्रिएट झालेलं प्रेशर रो जी एच, जे लिक्विड तुम्ही युज केलंय त्याची डेन्सिटी आणि एच म्हणजे ही हाईट आणि जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मात्र पी आणि बी चं प्रेशर काय, सॉरी बी आणि सी चं प्रेशर काय, सेम. मग पीसी इक्वल्स टू काय येईल, पी झिरो प्लस रो जी एच. मात्र पीसी हे काय आहे, पीच आहे, मग पी इक्वल्स टू येईल पी झिरो प्लस रो जी एच. म्हणजेच या सिस्टीमचं जे प्रेशर असणार आहे ते ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस या दोन आर्म मधल्या लिक्विड मधला जो डिफरन्स आहे, हा एवढी हाईट याच्यामध्ये जास्त आहे पहा, हा तर इकडं सेम आहे एवढा दोन्ही आर्म मध्ये, एवढ्याचा प्रश्न आता मिटला. म्हणजे ऍक्च्युली काय पहा, हे जे प्रेशर आहे सिस्टीमचं ते पी नॉट प्लस रो जी एच असेल, म्हणजे पी मायनस पी झिरो केलं तर रो जी एच मिळेल, पी मायनस पी झिरो जर केलं तर रो जी एच मिळेल. म्हणजे इकडनं ऍक्ट झालेलं प्रेशर पी आणि इकडनं ऍक्ट झालेलं प्रेशर पी झिरो यांचा जर डिफरन्स घेतला तर एवढ्या लिक्विड कॉलममुळे ऍक्ट झालेलं प्रेशर आपल्याला मिळेल. ओके, ऑब्व्हियसली युट्यूबचा एक पॉइंट त्या सिस्टीमला कनेक्ट आहे, एक ऍटमॉस्फिअरला एक्सपोज केलेला आहे. म्हणजे काय झालं तर सिस्टीमचं जे प्रेशर इकडनं ऍक्ट होईल ते समजा जास्त आहे, तर त्याच्यातून ऍटमॉस्फेरिक प्रेशर इकडनं ऍक्ट होणार, मायनस केलं तर ऑब्व्हियसली हा जो दोन आर्म मधला लिक्विड कॉलम मधला डिफरन्स आहे एवढाच डिफरन्स आहे, कारण हे पहा हे तर सेम हॉरिझॉन्टल लेवलला पॉइंट झाले, म्हणजे डिफरन्स किती आहे या दोघातल्या, या दोन आर्म मधल्या लिक्विड कॉलमचा डिफरन्स किती आहे, हा एच एवढा, तर ते इथं आलं रो जी एच. तर अशा प्रकारे युट्यूब मॅनोमीटरचा यूज करून आपण पर्टिक्युलरली प्रेशर मेजरमेंट करू शकतो. काय करू शकतो, प्रेशरचं मेजरमेंट करू शकतो. तर हे व्यवस्थित त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. ओके, सो आय सपोज यू अंडरस्टूड दिस. पहिल्यांदा आपण बॅरोमीटरचा स्टडी केला आणि हे युट्यूब मॅनोमीटर. तर इथं आपले हे प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस हा पार्ट काय झालेला आहे, कम्प्लीट झालेला आहे. पण जो प्रेशर मेजरमेंट साठीचे डिव्हाइसेस स्टडी करणार आहोत ते दोनच डिव्हाइसेस आपल्याला स्टडी करायचे होते. एक म्हणजे बॅरोमीटर, मर्क्युरी बॅरोमीटर, आणि दुसरं आता आपण स्टडी केलेलं युट्यूब मॅनोमीटर. ठीक आहे, यांच्यावरती डिपेंड असणारे न्यूमरिकल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे, ते आपण चॅप्टरच्या एंडला सॉल्व्ह करणारच आहोत. ओके, सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण आपला याच चॅप्टरचा पुढचा पॉइंट सरफेस टेन्शन, एक प्रॉपर्टी आहे फ्लुइडची. ठीक आहे ना, आपण फ्लुइडचा स्टडी करतोय. सो फ्लुइडचीच एक प्रॉपर्टी आहे सरफेस टेन्शन, त्याचा स्टडी करणार आहोत, तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये करूया. सो आजचं लेक्चर आपण इथंच कन्क्लूड करत आहोत. हॅव अ नाईस डे अँड थँक्यू.